काय म्हणते ज्ञानेश्वरी, उशीर झालाय. चाललंय मेकअप पटापटा. चाललोय हॉटेलवरती, उशीर झालाय. मला पण यायचंय. नको बा, आपल्याला जवळ उडत नाही. आपल्याला काय गाडी आहे का मोठी? तीच तर गाडी असल्यावर येतं मग शाळा सगळ्यांनी यांक गाडी जायला. पण आता मी मलाच यायच्यात बापू सोडा. पण बाया नाही अजून आले. तुम्हाला गेले पहिले वाकडी थापा बसावं लागेल. थापायच्या मग काय आहे आता सांगते. कांदा लिंबू पण चिरावं लागल. सगळंच करायचं. भाकरी थापायच्याकडे चिर करायचं असं तुझं म्हणणं. म्हणजे माझं म्हणणं. तू काय म्हणशील मग आता? तुझं ऐकत बसल्यावर म्हण का? चाललंय आवरायचं. आताशी सगळं बाहेरचं आवरलं. ऊस तोडायला राहिला होता, ऊस पण तोडून घेतला. म्हणलं परत आत्याला उशीर झाला, काय झालं म्हणजे मग आत्याला नको लय ताण. आमच्या आत्या गेल्या दळण आणायला. आमचं गिरणीत दळण 8 दिवस झालं हाय. म्हणजे 2-3 दिवस झालं सांडगे घालत होतो. असलं ऊन पडतंय आणि सांडगं पण मस्त वाळले. आता सांडग्यांची ऑर्डर उद्या टाकणार नाही, कारण का उद्या आमच्या हॉटेलला पण सुट्टी असते सोमवार. त्याच्यामुळं सोमवारचं हॉटेल बंद असतं. आजच सांगते मी व्हिडिओ मध्ये. त्याच्यामुळे नाही तर कोणी लय लांब येतात आणि लोक परत महागार जातात. त्यांना पण लय आमच्या आज मम्मीचे फॅन लोक यायच्यात. हो म्हणून मला यायचं होतं. अगं नको बा, आपल्याला जायला येत नाही. बापूला एवढ्या जणांना घेऊन नाही येत गाडी. हा नाही आपल्या बरोबर ऋतुजा आंटी हाय. कळते गेला का म्हणून ते. कारण का दीपू काका सकाळीच गेलाय 7 वाजता. मग आता ऋतुजा आंटीला कोण न्यायचं म्हणून मग आता आम्ही दोघी जातो. या छानपैकी झालाय मेकअप. मेकअप गेल्या तिथनं धुराच्या लाटातनं पार मेकअपच्या सगळ्या बाटल्या डोळत होतो या. पण असो तोवर तर करावं लागतोय की जास्तोवर तरी. आता झालंय सगळं. मग काय लागा, माझी मम्मी किती सुंदर दिसते मेकअप मध्ये. बापू पण येतात. बापू गेल तर रानात खत टाकतात ऊसाला. गडी लावल्यात रानात हायत ऊसाला खत टाकायचं. इथलं वस्ती मुलंच हायत. शिंदूर लायला लावायचा. मम्मी तर सिंदूर पप्पाला कुठं सोडती ग. ती शिंदूरची एक लय गंमत आहे, काय सांगायचंय. कुठं गेलो येऊन डोक्याचं तुम्ही मोडून टाक. मी नाही चिवीने मोडला असेल. चिवी तुला माहित नाही करा मध्ये. अगं मी परवाच घेतला होता नवीन. आता काय करू? घरात ना मम्मी काढलाय का तू बाहेर? अगं माझा जुना ती गळ्यातलं होतं. ती कुठं गेले काय माहिती. ताईंनी मला भेट दिलेलं. तिथं ह्याच्यावर ठेवलं. ती गळ्यातलंच मला नाही माहिती. तुला काय माहित असतं का नाही? तू हे केलं होतं ती. मी कशाला काय घेऊ तुझं गळ्यातलं? असू द्या तर. आता अशा प्रकारे म्हणलं मम्मीचा नटापटा झाला मेकअप झाला. शेकअप ठेवलाय नीट. कारण उद्या पॅकिंग करायसाठी. परत म्हणलं उद्या सोमवार इकडे काय करायचंय. उजेडत बाहेर कशात बाहेर उजेडत आजी आली का? म्हणलं अण्णा कुठे गेलाय ग? काय करतो त्याला सांग की. आणि त्याच्यावर ध्यान ठेव. सांडगं बाहेर वाळू घातल्या 2-3 वेळा हलव चांगलं, म्हणजे खडंग वाळते ना. आजी पण आहे. नाही तर तू बस घरात. मी चालली म्हणलं की. मला कंटाळा बोर होते. कंटाळा येऊन तुला काय काम नाही सांगितलं. सांडगं तोडाय नाही सांगितलं, फक्त वाळाय घातलं. मला बसायला कंटाळा येतो या. अभ्यासच नाही माझा सगळा झालाय. ठेवल्यात झाकून. आता काय तिथं लक्ष ठेव. आणि हिथं बसायची असली तर ह्याच्यावर तर सगळं काढून. इथं कशाला बसतो? मला लय बोर होते. झोप खात्यात चिमण्या खायच्या ना तर माझी नाही तर झोपण्याशिवाय माझ्यावर दुसरा पर्याय नाहीये. झोपती तवा. असं ही तुम्ही म्हणताल का झाकून ठेवले तर काय होतंय, चिमण्या वाईट त्रास देतात म्हणून हे झाकून ठेवलंय. आता येतेल वस्ती गेल्या त्या. मग त्या ठेवत्याला ध्यान. आज काय सांडगं घातलेलं नाही तर घालायचं होतं. पण आजच्या दिवस तुम्हाला आराम. उद्यापासून हाय आपण दोघी. उद्याच्या दिवस हाय आम्ही. मी एकटी. आता कसं व्हायचं, थोडं रुटीन बसवता जायचं रोज हॉटेलवर. आत्या म्हणल्या मी उली आपलं रोज सांडगं घालीत जाईल. आमच्याकडे काय पाऊस नाही काय नाही. बरेच जणांचं असं आहे की बाबा रेश्माताई आमच्याकडे पाऊस चालू मग तुम्ही सांडगं कसं घालता असं करता. आमच्या इकडे पाऊस तुम्हाला दिसतोय का? मग आमच्या तळ्यातलं पाणी आटलं असतं का? दिसतंय का कुठं? अख्खं आटलंय अख्खं. काहीच नाही राहिलं का? आमच्याकडे पाऊस नाही. थोडस तिथं पण तिथं थोडं खड्डा आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे ऊन पडलं म्हणजे पार डोळ्याला पाणी येतं इतकं ऊन पडतंय. ऊनच आहे त्याच्यामुळं आमच्या सांडग्याला काय प्रॉब्लेम येत नाही. आणि ज्यांनी कुणी घेतलेलं आहे त्यांना माहिती आहे सांडगं कसं आहे. त्याच्यामुळे काय हे होत नाही.
बापूंना फुल लावलेला का? बापू मला आलं. बापू यायचं उरकायचं तवर मी ही भांडी भरती. दोन पातेली ती न्यायच्यात आज. आता किती नेते तिथं आहे तर ती ह्याची काय ते आजची छोट गमेला म्हणतात ना. ती गंगी आहे की एक कळशी घ्यायची त्यांना पाणी वाटायला, परत 2 ग्लास नेती तो पडलं खाली आणि आणि मी झाकू कसं एकाच एक कढई घेते की बाजरीचं पीठ भाजायला कढई लागते. ती पातेल्यातच भाजतोय मामा पीठ. मामाला भांडीच जावा ना ते पप्पांनी आणून दिल्याशिवाय मामा तरी काय करेन म्हणून कढई भरते तर येतात बापू. थोडंसं सामान न्यायचं हॉटेलवरती. काल पण बापूंना घेऊन लावलं होतं पण तरी ती कळशी ही विसरून राहिली. आज अजून घेऊन जाते. असू द्या. तर बाय सगळ्यांना. शुभ दुपार. व्हिडिओ आका बघा. आणि ज्यांना कोणाला हॉटेलला यायचं असेल तर आपल्या हॉटेलचा पत्ता आहे सनलँड हॉटेलच्या पाठीमागे रुद्रा बिअर बार, प्याजू कंपनी शेजारी, भारत फोर्स आणि प्याजू कंपनीच्या मध्येच आहे. हिकडच्या साईडला सनलँड हॉटेल फेमस आहे त्याच्याच पाठीमागे. प्याजो कंपनी शेजारी सनलँड हॉटेलच्या पाठीमागे MIDC रोड. MIDC रोड म्हणजे विमानतळाकडे जाणारा रस्ता. बाय.